जिवंत आणि प्रेमळ बापा, आम्ही तुझ्या नामाला परत एकदा धन्यवाद देतो आणि ह्या 10व्या महिन्याच्या ऑनलाईन सर्व्हिसच्या दुसऱ्या शबातवारी पुन्हा तू आम्हाला ही संधी दिलेली आहेस, खंड न पडता अखंडपणे, आणि आम्हाला तू सांभाळलेला आहे, आम्हाला तू उत्साह दिलेला आहे, प्रेरित केलेला आहे, प्रेरणा दिलेली आहे, तू आम्हाला सावरलेला आहे आणि पुन्हा एकदा ह्या भक्तीमध्ये सामील होण्यास तू आम्हाला उत्तेजित केलेला आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या नामाला धन्यवाद देतो बापा. अनेक प्रकारचे विषय हाताळताना तुझ्या पवित्र शास्त्रातून, बायबलमधून त्यांना आम्ही अभ्यास पूर्ण रीतीने तो सादर करत असताना प्रत्येक वेळेस जे ज्ञान तू आम्हाला तुझ्या स्वर्गीय भांडारातून देत आहेस त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. कारण आम्ही अत्यंत अशक्त माणसं आहोत, कारण आम्ही अत्यंत निर्बुद्ध माणसं आहोत. आमच्याकडे कोणत्याही चांगल्या गोष्टींची भरपूर असं पूर्णत्व नाही, पण तू दिलेल्या शक्तीमुळे, तू दिलेल्या ज्ञानामुळे, तू दिलेल्या बुद्धीमुळे आम्हाला हे शक्य होतं बापा. आम्ही कितीही प्रयत्न केले स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या ज्ञानाने, तर ते शक्य होत नाही. पण जेव्हा तू आमच्या पाठीशी उभा राहतो, जेव्हा तू आम्हाला पूर्ण ज्ञानाने परिपूर्ण करतो, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो बापा. आणि म्हणून हे तुझं गूढ वचन, जे पवित्र शास्त्र आहे, वचनांचा जो खजाना या पवित्र शास्त्रात तू आम्हाला दिलेला आहे, जुन्या करारात दिलेला आहे, नव्या करारात दिलेला आहे, आणि त्यामधून जे आम्ही सांगत असतो ते तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या अनुग्रहानेच ते करत असतो, आणि त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो बापा. तू परत एकदा आज आम्हाला आशीर्वादाने पूर्ण कर, तुझ्या अनुग्रहाने पूर्ण कर. आम्हाला आत्तापर्यंत जसं सुरक्षित ठेवलं, संरक्षण दिलंस, मागच्या आठवड्यात वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये तू आम्हाला नेलंस, आणि तू आम्हाला शक्ती पुरवलीस, तू आम्हाला ज्ञान दिलंस, तू आम्हाला लोकांमध्ये सहभागी होण्यास मदत केलीस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. मंडळीमध्ये जसे आनंदाचे प्रसंग घडलेले आहेत, काही दुःखाचेही प्रसंग घडलेले आहेत, पण प्रत्येक वेळेस तुझं अस्तित्व आमच्या जीवनात आम्हाला जाणवलं, आणि आम्ही निर्धास्त राहिलो बापा. आम्ही परत एकदा मागतो बापा की आम्हाला तू तुझ्या सद्गुणांनी परिपूर्ण कर, आणि प्रत्येकाने एकमेकांना सहाय्य करून पूर्णत्वाकडे, आध्यात्मिक पूर्णत्वाकडे, शारीरिक पूर्णत्वाकडे, आरोग्यदायी पूर्णत्वाकडे, नैतिकतेच्या पूर्णत्वाकडे वाटचाल करावी, आणि तुझंच गौरव आणि महिमा आमच्या आयुष्यामध्ये कसं होईल, आयुष्याकडून कसं होईल, हे आम्ही प्रदर्शित करत राहावं, अशी तू आम्हाला शक्ती दे बापा. देत असलेल्या शक्तीबद्दल, भागवत असलेल्या प्रत्येक लहान आणि मोठ्या गरजेबद्दल, मागितलेल्या गोष्टी तू देतोसच, पण न मागितलेल्या गोष्टीही तू आम्हाला देतोस आणि आम्हाला आनंदित करतोस, हर्षित करतोस. तू आम्हाला प्रत्येक वेळेस तुझी कृपा पुरवतोस, तुझी दया पुरवतोस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो बापा. आणि अशीच तुझी कृपा आणि दया आम्हाला पुरवत जा, अशी नम्रपणे विनंती करतो. ख्रिस्त सुवार्थ मंदिर, क्राइस्ट गॉस्पल चर्च, नारायण चाळ परभणी, मदन मोहन भक्तुल, आणि चर्चची मंडळी, चर्चच्या बाहेरची मंडळी, ह्यामध्ये जे योगदान देत आहेत
त्याबद्दलही तुझे मनापासून आम्ही आभार मानतो. त्यांचेही तुझ्या नामामध्ये आम्ही उपकार मानतो. आणि ही उपकार स्तुतीची शृंखला जी आहे, ऑनलाईन शृंखला आहे, चर्चेस उघडलेले आहेत, ख्रिस्त सुवार्ता मंदिर उघडलेलं आहे आणि त्यात आम्हाला प्रत्येक वेळेस वाढत्या संख्येने मंडळीला तू आणत आहेस. त्याबद्दलही आम्ही तुझ्या नामाला धन्यवाद देतो बापा. गौरव आणि महिमा तुझ्या नामाला देतो. आणि आजची ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा आहे आणि तुझा एकुलता एक पुत्र आहे, त्याच्या अत्यंत अद्भुत नावाने आणि महनीय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. And again we are thankful to God for giving this opportunity, this wonderful opportunity of praising Him. परत एकदा मी परमेश्वर पित्याचे आभार मानतो की त्यानेही आम्हाला सुंदरशी संधी, अद्भुत अशी संधी त्याचा गौरव महिमा करण्यासाठी दिली. मी त्याचे आभार मानतो. When we are handling the very difficult subjects from Old Testament, very interesting subjects from the New Testament, he is enlightening us with his knowledge to give his word to everyone who are listening these sermons. आणि परमेश्वर पिता मला सहाय्य करत आहे जुन्या करारातून अवघड असे संदेश सोपे करून सांगण्यासाठी, इंटरेस्टिंग सब्जेक्ट्स, इंटरेस्टिंग विषय नव्या करारातून हाताळून आपल्यासमोर आणण्यासाठी. त्याबद्दल मी त्या परमेश्वर पित्याचे आभार मानतो. आणि आपण जे बघत आहात, आपल्या बघण्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं आणि त्या प्रोत्साहनाने मी संदेश आपल्यासमोर सादर करू शकतो. आणि परमेश्वर पिता त्यामुळे माझ्या ज्ञानामध्ये त्याचसोबत आपल्या सर्वांच्या ज्ञानामध्ये भर टाकत आहे. सर्व गौरव त्यालाच. Again we want to tell you that this sermon is in two videos. परत एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो की आजच्या संदेशाचा जो व्हिडिओ आहे तो 2 पार्ट्स मध्ये आहे, 2 व्हिडिओज मध्ये आहे, भाग 1 आणि भाग 2. And listen to both the videos with interest. You will be enlightened in the word of God. दोन्ही व्हिडिओज, भाग 1 पार्ट 1, भाग 2 पार्ट 2, भाग 2 पार्ट 2, दोन्ही व्हिडिओज आपण संपूर्ण कॉन्सन्ट्रेशननी, लक्ष देऊन, इंटरेस्टनी ऐकावं आणि आपल्याला खूप आवडेल हा संदेश अशी मी आशा करतो, विनंतीही करतो. Because when you listen to the entire sermon, then you really get interest in reading the Bible. जेव्हा आपण संपूर्ण संदेश ऐकतो, आपल्याला बायबल वाचण्यामध्ये रस निर्माण होतो. You get more and more interest to read the Bible with lot of time and lot of your canceling the not very important engagements and concentrating on the verses of the Bible. आपण जसा संदेश ऐकतो तसं बायबल वाचण्यामध्ये आपला रस वाढतो आणि जसा त्याच्यामध्ये बायबल वाचण्यामध्ये आपला रस वाढतो तसा आपण बायबल वाचनामध्ये जास्तीत जास्त वेळ घालतो आणि आपले जे काम आहेत जर ते फार इम्पॉर्टंट नसतील नंतर देखील आपण करू शकतो तर आपण ते काम नंतरही करतो, पण तो कामाचा वेळ आपण शास्त्र वाचनामध्ये घालतो. ही फार चांगली गोष्ट असते. And we want to humbly tell you that read the word of God every day with lot of interest. आणि मी आपल्याला विनंती करू इच्छितो की परमेश्वराचं जे वचन आहे ते वचन दररोज वाचा, फार रस घेऊन वाचा, फार इंटरेस्ट घेऊन वाचा. And today's subject is Jesus, the light of the world. आणि आजचा विषय आहे संदेशाचा विषय आहे प्रभू येशू ख्रिस्त या जगाचा प्रकाश आहे. And we are taking
the base of the verses from book of Isaiah 9th chapter 2 to 7 and John 8th chapter 12 to 30. आजच्या संदेशाचा सपोर्ट घेतलेला आहे, आपण संदर्भ घेतलेला आहे यशयाचं पुस्तक 9वा अध्याय 2 ते 7 वचनं आणि हा जुना करारातलं पुस्तक नव्या करारातून योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय वचन 12 ते 30. And it has a very interesting base of illumination of the temple of the in the Old Testament. आणि जुन्या करारामध्ये जी रोषणाई, मंदिराची रोषणाई, इथे मंदिर म्हणजे संदेशामध्ये जिथे जिथे मंदिर येईल ते म्हणजे चर्च. बायबलमध्ये मंदिर हा शब्द वापरलेला आहे, म्हणून संदेशामध्ये मंदिर हा शब्द येतो. पण आपण लक्षात ठेवा, मंदिर म्हणजे चर्च, नॉट एक्झॅक्टली मंदिर. तर जुन्या करारामध्ये मंदिराची रोषणाई हा जो उत्सव आहे त्यावर हा आजचा संदेश भर टाकणार आहे. And Jerusalem reflected the light. It was a all-night festival of illumination of light. हा जो सण आहे, रोषणाईचा जो सण आहे, जो जुन्या करारामध्ये त्याचा उल्लेख आहे, हा उत्सव हा जो महोत्सव किंवा उत्सव जो आहे तो संपूर्ण रात्र चालत असायचा. And the Israelites used to dance, make merry, and really praise God, sang psalm of joy and praise. People watched and waited. मग काय व्हायचं, या उत्सवामध्ये जो यरुशलेमामध्ये साजरा व्हायचा, लोक काय करायचे, ह्या उत्सवामध्ये नाच करायचे, गाणी गायची. कोणती गाणी गायची? स्तोत्र संहिता. ही गाणी, ह्यामधली गाणी गायची, स्तोत्र परमेश्वरा समोर ते गायचे, नाचायचे. आणि जे श्रोते असायचे लोक ते थांबायचे आणि ते वाट पाहायची. They watched and waited, hope and prayed, because the festival reminded the citizens of Israel that God had promised long ago that the child would be born who would be the anointed one, who would redeem his people from their sins. तिथले लोक, इस्रायलाचे जे नागरिक होते, ते नागरिक काय करायचे, जेव्हा उत्सव साजरा व्हायचा काही लोक त्यामध्ये नाचायचे, परमेश्वरासमोर परमेश्वराचे स्तोत्र गायचे, त्याची उपासना करायचे. आणि श्रोते जे लोक होते ते श्रोते लोक बसून हा सर्व कार्यक्रम ते पाहायचे. ते काय करायचे, थांबायचे, पाहायचे, प्रार्थना करायचे आणि आशा देखील करायची. असं ते का करत होते, कारण हा जो रोषणाईचा उत्सव आहे, रोषणाईचा जो सण आहे, तो त्यांना प्रभू येशू बद्दलची जो परमेश्वराने त्यांना अभिवचन दिलं की मी तुमच्यामध्ये एक अभिषिक्त असलेला व्यक्ती पाठवीन, म्हणजे प्रभू येशूला पाठवीन, त्याची परमेश्वराच्या अभिवचनाची आठवण करून द्यायचे. Isaiah is called the great prophet of the golden age in the Old Testament. जुन्या करारामध्ये संदेष्टा यशया, भविष्यकर्ता यशया ह्याला भविष्य करणाऱ्या गोल्डन एरा, सुनेरा जो काळ आहे त्याचा भविष्यकर्ता असं मानलेलं आहे. And here God's new age would be coming of a great light is described in Psalms, Isaiah 9th chapter and from verses 2, 3, 4, 6 and 7. परमेश्वराचा जो नवा काळ येईल त्या नव्या काळामध्ये परमेश्वर काय करेल, रोशनी आणेल, प्रकाश आणेल
आणि ह्या प्रकाशाबद्दल जो परमेश्वर आणणार होता त्याच्या लोकांमध्ये त्याबद्दल उल्लेख केलेला आहे यशयाच्या पुस्तकामध्ये 9व्या अध्यायामध्ये. यशयाचं पुस्तक 9वा अध्याय 2 ते 7. And here, that time, the time of Israel was of darkness and despair. त्या काळी म्हणजे ह्या काळी हा जो काळ संदेशामध्ये मी सांगत आहे तो काळ असा होता की जिथे फार निराशा होती आणि फार असा अंधकार अंधकार जगामध्ये पसरलेलं होतं. The nation was occupied by a foreign power, foreign rule. आणि त्याचप्रमाणे काय झालं होतं इस्रायली लोकांवर दुसरेच परदेशी राष्ट्र राज्य करू लागले होते. And here the hopes of the Jews, the Israelites, and their aspirations and their dreams and hopes were blunted by reality and blighted by circumstances, because the circumstances were hopeless. आणि काय झालं होतं अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांच्यावर दुसरे परदेशी राष्ट्र राज्य करू लागले, संपूर्ण निराशा संपूर्ण अंधकार त्यांच्यामध्ये पसरलेला होता. अशा वेळेस काय झालं होतं की त्यांच्या संपूर्ण आशा, त्यांच्या महत्वाकांक्षा आणि त्यांचे जे स्वप्न होते ते सर्व अंधुक झालेले होते. त्या काळच्या परिस्थितीने या सर्व त्यांच्या गोष्टींना अंधुक करून टाकलेलं होतं. When some nation is ruled by foreign people, foreign rulers, then there is no hope and there is no light in the minds of the people. कारण काय होतं की जेव्हा परदेशी राष्ट्र जे जिवंत देवाला भजत नाहीत, त्याची आराधना उपासना करत नाहीत, ते राष्ट्र जेव्हा जिवंत देवाच्या लोकांवर राज्य करतात तेव्हा अशी परिस्थिती कोणावरही येते. आणि त्याचप्रमाणे या संदेशामध्ये या केसमध्ये या आपल्या इस्रायली लोकांवर आलेली होती. So they longed, they desired that the birth of the one who would restore their rejoicing, their happiness, their joy, and revive their happiness and joy. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी फक्त एकच आशा धरली, एकच परमेश्वराकडे ते परमेश्वराकडून एक त्या अभिवचनाची ते वाट पाहत बसले, जे म्हणजे ख्रिस्ताच्या जन्माची वाट ते बघत बसले. परमेश्वराकडे त्यांनी आशा लावली. असं त्यांनी का केलं? कारण असं करण्याने त्यांना माहीत होतं जो मसीहा येणार आहे तो त्यांचा आनंद, त्यांच्या आशा आणि त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये उमंग भरून टाकणार आहे. जे सर्व त्यांच्या हातून हिसकावून गेलेलं आहे, हरवून गेलेलं आहे, संपून गेलेलं आहे, अंधुक पडलेलं आहे, ते सर्व तो परत आणेल. ह्यासाठी ते परमेश्वराकडे ख्रिस्ताच्या जन्माची त्या अभिवचनाची वाट पाहून होते. And here the prophet, the supreme prophet Isaiah was bringing them their hope and happiness and saying that you would be released from the slavery or bondage and re-establish their independence. He will release them from the slavery and foreign rule. म्हणून काय झालं अशा प्रसंगामध्ये यशया जो संदेष्टा होता, आपण यशयाचं पुस्तक नक्की वाचा. यशया जो संदेष्टा होता, भविष्यकर्ता होता, तो ह्या इस्रायली लोकांना आशा देऊ लागला की तुम्हाला जो येणारा मसीहा आहे, प्रभू येशूचा जो जन्म होणार आहे, तो जो अभिषिक्त आहे, देवाचा अभिषिक्त जो येणार आहे, तो तुम्हाला तुमच्या सर्व बंधनातून तुम्हाला सोडवेल, तुमच्या निराशा सर्व दूर करेल, तुमच्या दुःखांपासून तो तुम्हाला सोडवेल. If you see the gap of the writing of Isaiah, prophet Isaiah, and the birth of Lord Jesus Christ is of 800 years. जर आपण पाहिलं, जर आपण किती टाइम लागला हा पाहिलं,
यशायाने लिहिलेल्या पुस्तकापासून, यशाया भविष्यकर्त्याच्या काळापासून प्रभू येशूचा जन्मापर्यंतचा जो कालावधी आहे, काळ आहे, तो 800 वर्षे आहे. And then backdrop of Jesus defined who he is. He defined himself that I am the light of the world. आणि प्रभू येशू काय म्हणतात नव्या करारामध्ये? प्रभू येशू स्वतःबद्दल काय म्हणतात की मी जगाचा प्रकाश आहे. प्रभू येशू जगाचे प्रकाश आहेत. What a beautiful setting he has proclaimed about himself and gave brightest hope to the mankind. आणि किती सुंदर अशी सेटिंग प्रभू येशूची आहे. परमेश्वर पित्याने आपल्यासाठी प्रभू येशूद्वारे किती सुंदर अशी सेटिंग केलेली आहे की तो प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगाचा प्रकाश आहे. या परिस्थितीमध्ये इस्रायली लोक आणि प्रभू येशूचं वाक्य आणि आजच्या जगाची देखील परिस्थिती आणि प्रभू येशूचं वाक्य मी जगाचा प्रकाश आहे, खरोखर मानव जातीसाठी तर ही उत्तम भेटच आहे. Actually, this little boy, the very humble boy from Nazarene, gave great hope to the world. आणि हा लहान मुलगा, नासोरी लहान मुलाने संपूर्ण जगाला एक मोठी अशी आशा दिली. Saying that I am the light of the world, I am the light. Whoever accepts me as his or her personal savior. आणि ह्या लहान मुलाने जे प्रभू येशूने आशा दिली संपूर्ण जगाला. प्रभू येशू म्हणाले नव्या करारामध्ये वचन आपण वाचलेलं आहे, आपल्याला माहित आहे प्रभू येशू म्हणतात मी जगाचा प्रकाश आहे. आणि जो कोणी प्रभू येशूला स्वीकार करतो की प्रभू येशू माझा वैयक्तिक तारणारा आणि उद्धारक आहे, तो तारल्या जाईल. If you go through the Gospel of John and 8th chapter and 12 to 30, you will realize what Lord Jesus Christ has said of himself. जर आपण योहान शुभवर्तमान 8वा अध्याय 12व्या वचनापासून 30व्या वचनापर्यंत नक्की वाचा, आपल्याला तिथे कळेल प्रभू येशू स्वतःबद्दल काय बोलत आहेत. What is light? How will you describe the light? प्रकाश काय आहे आणि प्रकाशाला कसं समजवायचं, कसं समजायचं आणि कसं समजवायचं हे तिकडे लिहिलेलं आहे. It actually removes darkness and gives you the light, the hope in your life. हा प्रकाश कसा आहे? हा प्रकाश आपल्या जीवनाच्या अंधकाराला दूर करतो आणि आपलं जीवन प्रकाशमय करतो. And here Jesus Christ says that I am the light of the world. In that he enables us to see truth of God and himself. जेव्हा प्रभू येशू म्हणतात की मी जगाचा प्रकाश आहे, तेव्हा प्रभू येशू काय करतात की आपण स्वतःला कसं बघतो, आपण परमेश्वराला कसं बघतो ह्यावर ते प्रकाश पाडतात. And here we see in Jesus the light of the world. We see ourselves as God sees us, and we see God as he desires that we see him. जेव्हा प्रभू येशू म्हणतात मी जगाचा प्रकाश आहे, तेव्हा प्रभू येशू ह्यावर प्रकाश पाडतात की आपण स्वतःला कसं बघतो, म्हणजे श्वेताला कशी बघते, आणि ह्यावर प्रकाश पाडतात. त्याचसोबत परमेश्वर आपल्याला कसे बघतात, म्हणजे परमेश्वर श्वेताला कसं बघतात. आपण स्वतःचं नाव तिकडे टाकून हे वाक्य रिपीट करूया. And we will be knowing more and more about this. Jesus said, I am the light of the world, with two beautiful explanative points. जेव्हा प्रभू येशूने सांगितलं की मी जगाचा प्रकाश आहे, ह्यावर आपण 2 मुद्द्यांवर आज संदेश ऐकूया, 2 मुद्दे बघूया. And it will explain you, it will really enlighten you with the explanation that how he is the light of the world. आणि आजचा संदेश जर आपण लक्षपूर्वक ऐकला तर आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल की प्रभू येशू जगाचे प्रकाश
कशा रीतीने आहेत. And the first point here is the child born in Bethlehem, the way we feel about ourselves. आता पहिला मुद्दा आपण बघूया. जे लेकरू म्हणजे इथे प्रभू येशू आहेत. प्रभू येशू जे बेथलेहेमामध्ये जन्मले त्यावरून आपण आपण स्वतःचा कसा विचार करतो, स्वतःबद्दल आपण कसं बघतो यावर आपण बघूया हा मुद्दा. The birth of Lord Jesus Christ in Bethlehem tells us that how we feel about ourselves. प्रभू येशूचा बेथलेहेमात जन्म होणं आपल्याला हे दर्शवतं, हे सांगतं की आपण स्वतःबद्दल कसा विचार करतो. श्वेताबद्दल कसा विचार करते. In this world is full of despair and gloom and darkness. जर आपण जगामध्ये पाहिलं तर जगामध्ये सगळीकडे अंधकार आहे, नैराश्य पसरलेली आहे. And here we see that we use branded toothpaste to brush our teeth. आपण बघतो की जगामध्ये काय आहे, आपण ब्रँडेड चांगला टूथपेस्ट यूज करतो, वापरतो, चांगला टूथपेस्ट We वापरतो. use branded clothes to look good and better, beautiful and handsome. त्याचसोबत आपण ब्रँडेड कपडे देखील घालतो आणि स्वतःला स्मार्ट आहे, मी असं आहे असं म्हणतो. And we try to lift ourselves in the worldly things. आणि सर्व जगी गोष्टीने आपण परफेक्ट आहोत का, परिपूर्ण आहोत का ह्याची आपण खबरदारी घेतो. But here Lord Jesus says, I am the light of the world. पण काय बघतो आपण, प्रभू येशू म्हणतात मी जगाचा प्रकाश आहे. And he can illuminate our internal life, our very religious life. आणि जरी आपण बाहिकरित्या बाहेरून स्वतःला परफेक्ट मानत असलो तरी प्रभू येशू आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आणि अंतःकरणामध्ये प्रकाश पाडणारे आहे. We are worth because our Creator, Lord Jesus Christ, and God say that in John 1st chapter and 14th verse, the Word was made flesh. आपल्याला मोलवान असं सांगितलेलं आहे. आपण त्याच्या नजरेमध्ये मोलवान असे आहोत. असं का आहे. आपण जर योहान कृत शुभवर्तमान 1 अध्याय आणि 14वे वचन पाहिलं तर ते वचन आहे, शब्द देही झाला, आपण देहाचे आहोत आणि आपली किंमत आहे. म्हणूनच प्रभू येशू जो देव आहे तो देही रूप त्याने घेतलं. Actually, Lord Jesus Christ moved our life from chaos and darkness. आणि प्रभू येशूने काय केलं, आपलं जे जीवन आहे ते अंधकारामधून प्रकाशामध्ये आणलं, गोंधळामधून देखील बाहेर आणलं. And he really made us perfect humans because he is our light. प्रभू येशूने आपल्याला एक परफेक्ट मानव केलं कारण तो आपला प्रकाश आहे. And here we also see we were dust, but he put air in our nostrils and made us and gave us life. आपण माती होतो पण त्याने काय केलं, आपल्या मातीमध्ये म्हणजे मातीचा पुतळा केला आणि त्या मातीच्या पुतळ्यामध्ये नागपुड्यामध्ये फुंकलं आणि आपल्यामध्ये जीव त्याने टाकला. And if we see the biblical picture was one of the excitement. जर आपण बायबलचं पिक्चर पाहिलं म्हणजे बायबल मध्ये काय लिहिलेलं आहे हे जर आपण स्वतः समोर चित्र रेखाटलं तर आपण खूप एक्साइटेड होऊ. How he made us from the dust, put air in our nostrils and gave us life. किती आपण एक्साइटेड, किती आपण उत्साही होऊ की एक माती होती, त्या मातीचा त्याने पुतळा केला आणि त्या पुतळ्यामध्ये त्याने फुंकला आणि तो जिवंत झाला, जीव त्याच्यामध्ये आला. From nowhere he gave life to us. म्हणजे मातीचा एक जिवंत माणूस तयार केला, मातीचा पुतळा करून त्याच्यात त्याने जीव फुंकला,
किती अद्भुत गोष्ट अशी ही आहे. Because he loves us, we are his fond people. We are really, he likes us very much. असं का त्याने केलं? कारण आपण कारण आपल्यावर तो प्रेम करतो आणि त्याच्या इमेजमध्ये, त्याच्या प्रतिमेमध्ये त्याने आपल्याला उत्पन्न केलेलं He आहे. created us in his own image, त्याने त्याच्या प्रतिरूपामध्ये घडवलेलं आहे in his ecstasy. आणि त्याने त्याच्या प्रतिरूपामध्ये आपल्याला घडवलेलं आहे. Breathed life in our nostrils and made us living things. त्याने आपल्या नाकपुड्यामध्ये फुंकून आपल्याला जीवदान दिलेलं आहे. जिवंत चालता बोलता माणूस तयार केलेला आहे. He actually looked in us that this man, the human being, is beautiful, and he said, what I did was good. त्याने असं करून मातीचा पुतळा तयार करून त्याने जे तयार केलं, मनुष्याला तयार केलं, त्याच्याकडे पाहिलं आणि त्या मनुष्याला पाहून परमेश्वर म्हणाला की हे चांगलं आहे. And if you read the first chapter of Genesis, then after and he created the world in 6 days, and after the completion of every day, he reviewed what he has done and said, what I did was good. जर आपण उत्पत्तीचा पहिला अध्याय पाहिला तर आपल्याला समजेल की परमेश्वराने 6 दिवस प्रभू येशूने उत्पत्ती करत राहिला, निर्माण करत राहिला आणि प्रत्येक दिवशी त्याने जे जे काही निर्माण केलं त्याचा संध्याकाळ झाल्यानंतर त्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचा त्याने सारांश घेतला आणि तो परमेश्वर बोलला की चांगला आहे. त्याने जे उत्पन्न केलं ते चांगलं आहे. And every day he reviewed his work, and he said it was good. प्रत्येक दिवसाचा आलेख त्याने घेतला की परमेश्वराने काय केलं, मी काय केलेलं आहे दिवसभरामध्ये, सारांश घेतला आणि सर्व केल्यानंतर त्याने जे जे घडवलं ते बघून तो म्हटला हे चांगलं आहे. And in our life we take review of every day or a week or a fortnight or 15 days or a month. आणि आपण देखील आपल्या जीवनामध्ये काय करतो, आपण देखील